नमस्कार मंडळी, मी शारदा इंस्टिट्यूट टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी. आणि आज अशी एक खूप छान अशी रीडिंग मी तुमच्यासाठी घेऊन आले. श्रीकृष्ण तुमच्यासमोर त्यांचा खरा चेहरा आणतायत. जे पाठीमागून तुमच्या बरोबर म्हणजे अगदी शुगर कोटेड लोक जी असतात, जी शुगर कोटेड असतात, गोड बोलतात, तुमच्यासमोर गोड बोलतात, तुमची प्रशंसा करतात तुम्हाला, म्हणजे त्यामध्ये जे फक्त स्वार्थासाठी तुमच्या अवतीभोवती तुमच्यासमोर तुमच्या आजूबाजूला असतात, पण असं त्या तुम्हाला भासवून देतात की तुम्ही अशी त्यांच्या आयुष्यातली एक अविभाज्य असा घटक आहात, तुम्ही सगळं आहात. पण त्यांच्या मनामध्ये खूप मोठा स्वार्थ दडलेला आहे. आणि अशा लोकांचे चेहरे तुमच्या समोर आणतात की जे फक्त कामापुरते कामासाठी तुमच्याबरोबर होते, किंवा काही अशा गोष्टींमध्ये असं. श्रीकृष्ण तुम्हाला माहिती आहे, श्रीकृष्ण म्हणजे ज्यांनी महाभारत घडवलं. कशासाठी? कारण खऱ्या जी माणसं खरंच ज्यांच्यामध्ये ती वृत्ती दडलेली आहे, त्यांचा खरा चेहरा बाहेर काढण्यासाठी खरंच तुमच्यामध्ये काय आहे आपुलकी, जेव्हा तुम्ही नाही म्हणता, जेव्हा तुमचीच अशी एखादी जवळची माणसं आहेत, जवळची लोकं आहेत, काही अशा एनर्जीज आहेत, एखादी गोष्ट त्यांच्याकडून मागून बघा. एखादी गोष्ट, मग प्रॉपर्टी असेल किंवा काही असेल किंवा काय इतर कोणतंही असेल, एखादी गोष्ट अशी आहे जी मौल्यवान असेल किंवा तुमच्या हक्काची आहे, हक्क आहे, तो मागून बघा. तर त्यावेळेला तुम्हाला कळेल की आजूबाजूला काय घडतंय आणि खरी रियालिटी काय आहे, तुमचं काय स्थान आहे त्या ह्याच्यामध्ये, हे तुम्हाला कळेल. आणि हेच जे श्रीकृष्ण तुमच्यासमोर हेच रूप, जे खरी रूप आहे ते तुमच्यासमोर आणतात. कारण जोपर्यंत तुम्ही एखाद्यासाठी करत असता, जोपर्यंत तुम्ही एखाद्यासाठी केलेलं आहे, करताय, तोपर्यंत तुमच्यासाठी खूप मूल्य आहे. पण ज्या वेळेला तुम्ही तुमच्या स्वतःसाठी काही पावलं उचलाल, त्यावेळेला तुमच्याकडे मग बोट केलं जातं. आणि पण त्यांच्या लक्षात येत नाही की त्यातली 4 बोटं त्यांच्याकडे आहेत आणि एक तुमच्याकडे असेल तर 4 त्यांच्याकडे आहेत. त्यामुळं श्रीकृष्ण तुम्हाला सांगतायत हे तुम्हाला हे जे तुमच्यापर्यंत मेसेज पोहोचवले जात आहेत का, तुमच्या आजूबाजूला ह्या गोष्टी घडत असतील, तुम्ही रोजच्या आयुष्यात तुम्हाला ते मग ह्याच्यामध्ये तुम्ही जे ऑफिशियल्स याच्यामध्ये सुद्धा असेल, करिअरमध्ये असेल, बिझनेसमध्ये, फॅमिलीमध्ये, इतरत्र जिथं तुमच्या आयुष्यात अशी तुम्हाला खूप सारी लोक भेटली असतील, ज्यामुळे तुम्हाला म्हणजे तुम्ही अजून सुद्धा काही वेळा अंधारात तुम्ही धडपडताय, अंधारात तुम्ही हे करताय की हे माझं आहे, मग ते सोडताना तुम्हाला खूप त्रास होतो किंवा हे होते. पण श्रीकृष्ण त्यांचं तेच खरं रूप तुमच्या समोर आणणार आहेत की ज्यासाठी तुम्ही अडकल्यासारखं तुम्हाला वाटतंय, ज्यात तुम्हाला अडकल्यासारखं वाटतंय की हे माझं आहे, यांच्याशिवाय माझं काय होणार, माझ्याशिवाय ह्यांचं काय होणार, ह्यांना मी हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, त्यांच्यासाठी हे केलं पाहिजे. नाही आहे, तुमच्याशिवाय तुमचं असं या जगात कुणी नाही आहे. तुम्ही आणि तुमचे आराध्य, ह्याशिवाय तुमच्या आयुष्यात काय चाललंय हे दुसऱ्या व्यक्तीला काही फरक पडत नसतो, असं श्रीकृष्ण तुम्हाला सांगतायत. आणि म्हणूनच श्रीकृष्ण तुम्हाला सांगताय, जे अंधारात भरकटल्यासारखे फिरताय, वागताय, त्यामध्ये थोडासा जो प्रकाश स्वतःमध्ये जागृत करा. स्वतःमधला जो प्रकाश आहे तो जागृत करा. स्वतःच्या अंतरात्म्यात बघा, झाका आणि बघा, विचारा स्वतःला की तुम्हाला काय करायचंय, जिथं अडकलाय ते खरंच तुमच्यासाठी आहे का नाही आहे, तुमचा आनंद कशात आहे, तुमचं समाधान कशात आहे, ज्या रस्त्यावर तुम्ही चाललेले आहात त्या रस्त्यावर कुठं असं म्हणजे अशा प्रवासावर तुम्ही चाललाय जिथं खरंच तुम्हाला त्यात आनंद आहे. आनंद कशात आहे, एक थोडा वेळ थांबा, स्वतःला वेळ द्या आणि विचारा खरा आनंद कशात आहे, ज्यामध्ये सगळीकडे तुम्ही स्वतःला असं हे करताय, स्वतःला तुम्ही समजावताय, सांगताय हे माझं आहे, ते माझं आहे, तो माझा आहे, हा माझा आहे, पण खरंच ते तुमचे आहेत का, आणि ह्याची खरं रियालिटी, खरी रिअल परिस्थिती श्रीकृष्णांनी तुम्हाला आजपर्यंत तुमच्या समोर दाखवलेली आहे. त्यामुळे स्वतःच्या अंतःकरणातला जो प्रकाश आहे तो जागृत करा आणि तो बघा, तो तुमचा आनंद कुठे आहे बघा, समाधान कुठे आहे बघा, हे तुम्हाला बघण्यासाठी श्रीकृष्ण तुम्हाला सांगतायत. आणि श्रीकृष्ण त्यांचंच रूप तुमच्या समोर आणताय, ज्यांच्यावर तुम्ही विसंबून स्वतःला, तुम्ही आहात, तुम्ही स्वतःसाठी, या जगात कुणी कुणासाठी काही करत नसतं, कोण नाही आहे म्हणून काय जग चालायचं कुठलेच राहत नाही, मी नाही म्हणून माझ्या व्यतिरिक्त अजून कोणीतरी असेल, पण हे चालूच राहणार, हे चक्र आहे, ही नियती आहे, हे फिरत राहणार. पण त्यामध्ये तुम्ही स्वतःला त्या गोष्टींमध्ये इतकं स्वतःला इन्व्हॉल्व केलेलं आहे, आज जकडून स्वतःला ठेवले की नाही, आणि मी नसेल तर कसं होईल, नाही आहे, कोणी नसेल म्हणून काहीही होत नसतं. आणि ज्या वेळेला तुम्ही नसाल त्यावेळेला तुम्हाला समजेल की नाही आहे, हा माझा भ्रम होता,
हा माझा भ्रम होता की मी तर असणं आवश्यक होतं. नाही, तुमची जागा एका वेगळ्या ठिकाणी असेल, म्हणून तुमचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी श्रीकृष्ण तुम्हाला सांगतायत. खूप मोलाचा, खूप महत्त्वाचा, खूप संवेदनशील आणि तुमच्या हृदयाला हात घालणारा असा हा मेसेज आहे. खूप शेवटपर्यंत मेसेज ऐका. म्हणजे एखादा मेसेज, एखादा हे असं आहे की जे तुमच्यापर्यंत पोहोचण्यापासून थांबला असेल, थांबू नये. आणि तुम्ही आयुष्याच्या प्रवासात पुढे जात असताना रस्ता चुकू नये. हा असा जो काही छोटा मोठा जो मेसेज श्रीकृष्ण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत, जो तुम्हाला योग्य दिशा दाखवण्यासाठी असेल, तो नक्की ह्या रिडिंगमधून तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. तर रिडिंग नक्की शेवटपर्यंत तुम्ही ऐका आणि जे काही तुम्हाला यातून मेसेज दिले जातील त्यावर तुम्ही तुमच्या प्रवासाचं, तुमच्या आयुष्याचं, तुमच्या स्वतःच्या कर्तृत्वाचं, तुमचं स्वतःचं कर्तृत्वाचं काय आहे, हे कुणाचं तरी आहे, हे कुणीतरी आहे, कुणामुळे तरी आहे, यापेक्षा तुम्ही स्वतः काय आहात याचं जे काही म्हणजे तुमच्या अस्तित्वाची खरी जाणीव करून देणारा अध्याय तुमच्या आयुष्याचा सुरू होतोय, जो श्रीकृष्णांच्या आदेशाने, श्रीकृष्णांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या हस्तक्षेपामुळे सुरू झालेला आहे. कारण जोपर्यंत सारथी नाही आहे तोपर्यंत रथ पुढं जाऊ शकत नाही. आणि तुमच्या रथाचा सारथी श्रीकृष्ण आहे. तुम्ही श्रीकृष्ण, जसं महाभारतामध्ये कौरव आणि पांडव होते, तसं जसं अर्जुनाने श्रीकृष्णाला निवडलं तसंच तुम्ही श्रीकृष्णांना निवडलेलं आहे. श्रीकृष्णांचा हात धरलाय, त्यांची साथ तुम्ही दिले, म्हणून तुम्ही तुमच्या योग्य प्रवासाला, योग्य दिशेला तुम्ही लागलेले आहात. मूल्य काय आहे, शून्य काय आहे, एक काय आहे, आयुष्य काय, या सगळ्याची किंमत काय आहे आणि या सगळ्याचं मूल्य काय आहे हे तुम्हाला श्रीकृष्णांनी जाणवून दिलेलं आहे, दाखवून दिले, रियालिटी दाखवून दिले. हे माझं करताय ना, त्या माझ्याची रियालिटी तुमच्या समोर आणून उभी करतात. कारण या जगामध्ये फक्त तुम्ही स्वतः प्रत्येकजण आपलं आपलं प्रारब्ध घेऊन आलेला आहे. सगळे असतात, ज्याचा त्याचा चॅप्टर त्याच्या ह्याच्यामध्ये पूर्ण झाला की ती व्यक्ती आयुष्यातून निघून जाते आणि आपण पुन्हा आपलं अस्तित्व आपणच निर्माण करायचं असतं. म्हणून श्रीकृष्ण तुम्हाला तुमच्या समोर अशा काही एनर्जीज असतील किंवा असं काही आहे जे तुमच्या मनामध्ये भ्रम आहे, तुमच्या मनामध्ये खूप किंतु परंतु प्रश्नांचं थैमान माजले, त्या थैमानाला शांत करण्यासाठी ही रिडिंग तुमच्यापर्यंत पोचवली जाते. तर नक्की सांगा रिडिंग कशी वाटली आणि कमेंट पण करायची बरं का. मी तुम्हाला काय सांगितलं, प्रवास, तर ही आहे सोल जर्नी. मग तुमचा जो काही तुम्ही डिसिजन घेतलेला असेल किंवा काही आहे, हा जगाचा प्रवास आहे. जगाचा प्रवास, जन्मापासून मरणापर्यंत जो आपण रोज क्षणोक्षणी प्रत्येक श्वासाला करतो, तो प्रवास आहे. आणि हा प्रवास जोपर्यंत श्वासांचा प्रवास चालू आहे, बरोबर आहे, आणि हा श्वास जर एक मिनिट घेतलं काय आणि जर अगदी क्षणभर जरासा जरी थांबला तर दम भरल्यासारखं होतं आणि घुसमटल्यासारखं होतं. आता काय होईल असं होतं. तसं ही श्वासांची माळ आहे आणि ही तिचा जप सदैव राहिलेला आहे आणि सदैव राहतोय. पण तो जर खंडित केला तर संपेल की नाही सगळं आयुष्य. असंच आयुष्य आहे, असाच हा आयुष्याचा प्रवास सुद्धा आहे. आपण थांबलो, जो थांबला तो संपला, थांबवला प्रवास तर आयुष्याला अर्थ नाही आहे. बघा, आपलं झाडासारखं आहे का, झाड कसं मुळं त्याची अगदी रुजलेली असतात, ते एका जागेवरून दुसऱ्या जागेला स्थलांतर करू शकत नाही. पण आपण माणूस आहे. माणूस म्हणून आपल्याला का जन्माला घातले, आपल्याला 2 पाय आहेत, विचार करण्याची शक्ती आहे, आपण स्थलांतर करू शकतो, प्रवास करू शकतो, नवीन गोष्टी आहेत, नवीन ज्ञान आहे, शिक्षण आहे, माणसं आहेत किंवा काही परिस्थिती आहे, ती बदलण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे. म्हणून त्यांनी हा प्रवास आपल्या आयुष्यात लिहिलाय. प्रवासाशिवाय काही नाही, हा प्रवासच आहे. आणि हा द वर्ल्डचं कार्ड म्हणजे सगळ्या जगाचा प्रवास तुम्हाला करायचा आहे. सगळ्या जगाचा प्रवास, जगाच्या सगळ्या कानाकोपऱ्यात कुठेही गेलात आणि काहीही केलं तरी सुद्धा सगळीकडे तुम्ही स्वतःसाठी तुम्ही फक्त असणार आहात. ह्या जगामध्ये कुणाला काही पडलेली नाही आहे. तुम्ही कुठं गेलात, काय केलात आणि काय झालं नाही, याचं कुणाला काही नसतं. आणि का असावं हे सुद्धा श्रीकृष्ण तुम्हाला सांगतायत. जर तुमचं स्वतःचं तुमच्यावर प्रेम नाही आहे, तुमच्या विचारांवर नियंत्रण नाही आहे, तुमच्या निर्णयावर तुम्ही ठाम नाही आहात, तुम्ही एखादा निर्णय घेता तर ह्याच्यासाठी मी घेतला आणि त्याच्यासाठी मी केलं, ह्याच्यामुळे मी केलं, यापेक्षा तुम्हाला काय वाटते म्हणून तुम्ही काय करताय हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्या भ्रमातूनच श्रीकृष्ण तुम्हाला बाहेर काढतायत. ह्या भ्रमातूनच बाहेर काढताय की तुम्ही स्वतःसाठी काय करताय, काय केलंय तुम्ही आजपर्यंत स्वतःसाठी.
तुम्ही जरासं तुम्ही स्वतःमध्ये झाकून बघा, काय अशी कुठली गोष्ट आहे जी स्वतःसाठी तुम्ही केली आहे, जी स्वतःसाठी तुमच्या स्वतःच्या अस्तित्वासाठी तुम्ही निर्माण केले किंवा त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केलेत, तुम्ही स्वतःला वेळ दिला, असं काही झालं आहे का आयुष्यात? तर हे जवळचं कार्ड हेच आहे की जो प्रवास आहे, जे आयुष्याचं या ध्येय आहे, त्या ध्येयाकडं पुढं जा. तुम्हाला इथं अडवणारी थांबवणारी सगळे भेटतील, पण ते खरंच गरज आहे का? त्यांनी थांबवलं तर त्याच्यावर तुम्ही शांतपणे त्या गोष्टींवर विचार करण्याची गरज आहे. इथं हे जे कार्ड आहे म्हणजे द वर्ल्ड म्हणजे 4 तत्व जी आहे, 4 तत्व पंचतत्व जी आहेत, त्या तत्वांच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला हे पंचतत्व आहेत आणि याचा सगळ्याचा जो काही तुमच्या आयुष्यावर परिणाम होतोय किंवा परिस्थिती प्रत्येकाच्या ह्याच्यावर ग्रह, नक्षत्र, तारे, ह्या सगळ्याचा जल, अग्नी, पृथ्वी, वायू, ह्या सगळ्याचा आपल्या आयुष्यावर परिणाम होत असतो. हे एक जरी नसेल तरी सुद्धा आयुष्यावर परिणाम होतो. पण याच्यामध्येच आपला सगळा प्रवास आहे आणि त्या प्रवासामध्ये तुम्हाला पुढं जायचं आहे. कुठल्याही नियमांच्या बंधनामध्ये तुम्हाला राहायचं नाही आहे. ह्या बंधनामध्ये, ह्या चक्रव्यूहामधून तुम्हाला अशा बाहेर काढतायत श्रीकृष्ण, आणि श्रीकृष्ण त्यांचंच खरं रूप तुम्हाला दाखवत आहे, जे तुम्हाला कुठंतरी थांबवण्याचा प्रयत्न करतील आजूबाजूला, पण हे थांबू नका. या चक्रव्यूहातून तुम्हाला बाहेर ते काढतायत. हे सगळं जग जे आहे, जे स्वतःपुरतं तुम्ही असं मर्यादित करून ठेवलेलं आहे की हेच माझं जग आहे, तर श्रीकृष्ण तुम्हाला सांगतायत तुम्ही स्वतःसाठी ते बनवून घेतले की तुमचं असं जग आहे, पण नाही आहे. तुमच्यासाठी खूप मोठ्या दिशा आहेत, अशा दिशा तुमच्यासाठी, असा प्रवास तुमच्यासाठी त्यांनी लिहून ठेवलेला आहे. जे विधिलिखित आहे, आपण म्हणतो ना विधिलिखित आहे, त्या सगळ्या गोष्टी घडतातच. आणि जे तुमच्या आयुष्यात जे तुमचं विधी लिखित आहे, जे लिहिलेलं आहे ते घडणार आहे, ते होणार आहे आणि हे होते असं तुम्हाला श्रीकृष्ण सांगतायत. या जगाची सफर तुम्हाला करायची आहे आणि त्यासाठी तुमच्या मनामध्ये, तुमच्या विचारांमध्ये ज्या काही गोष्टींनी तुम्ही अडकलेले आहात, घुसमटलेले आहात, त्या सगळ्या चक्रव्यूहाच्या विळख्यातून तुम्ही बाहेर पडण्यासाठी तुम्हाला इथं श्रीकृष्ण सांगतात. कारण सगळं जे खरं रूप जे आहे, स्वरूप आहे हे या जगाचं, हे तुम्हाला श्रीकृष्णांना दाखवायचं आहे. रियालिटी काय आहे हे तुम्हाला दाखवायचं आहे. जे तुम्ही म्हणताय ती रियालिटी आहे का एक वेगळं रूप, जे तुम्ही स्वतःभोवती असं कुंपण घालून ठेवलेलं आहे की तुम्हाला तेवढंच असं वाटतं की ते तुमचं जग आहे, तुम्ही तेवढंच करू शकता. स्वतःच्या बाउंड्रीज क्रिएट करून ठेवलेल्या आहेत आणि कम्फर्ट झोन सोडत नाही. तो कम्फर्ट झोन म्हणजे निवांतपणा आहे. सकाळी उठायचं, रोजचं काम करायचं, रोजच्या रेग्युलरच्या गोष्टी चाललेल्या असतात, रात्री झोपायचं, परत सकाळी उठायचं, त्याच गोष्टी, आणि रोजचा दिवस सारखा असा तुमच्या आयुष्यात काही घटना, अशा काही गोष्टी चाललेल्या आहेत. तुम्ही तुमचे निर्णय घेत नाही आहात, तुम्ही तुमचे निर्णय घेऊन तुमच्या आयुष्याचं काही ध्येय ठरवलेलं नाही आहे किंवा ठरवताना सुद्धा तुम्ही खूप विचार करताय. त्या विचारांमध्ये तुम्ही स्वतःला इतकं अडकवून ठेवलं की म्हणजे पुढचं काही तुम्हाला दिसतच नाही. अरे तुमच्यासाठी काय काय सगळं नियोजन करून ठेवलेलं आहे, तुम्ही मात्र त्या विचारांमध्ये अडकून पडलाय. तर त्या विचारांना सोडा असं तुम्हाला श्रीकृष्ण सांगतायत. विचारांना सोडा, थोडंसं ध्यान करा, मेडिटेशन करा, वेगळा जरा तुमच्या कम्फर्ट आहे त्या सिच्युएशनमधून किंवा जागेतून थोडंसं तुम्ही वेगळ्या ठिकाणी जाऊन स्वतःला बघा आणि स्वतःमध्ये काही गुण आहेत त्याच्यावर थोडासा अभ्यास करण्यासाठी, त्याचं थोडंसं ज्ञान घेण्यासाठी सुद्धा श्रीकृष्ण तुम्हाला सांगतायत. कारण स्वतःमध्ये काय आहे हे बघितलं पाहिजे. पहिला आरशात आपल्याला कसं आपण स्वतः छान दिसावं असं म्हणतो की नाही, तर ते आपल्या नजरेला छान दिसलं पाहिजे. स्वतःच्या नजरेनं स्वतः इतकं सुंदर दिसलं पाहिजे की समोरच्यालाही मग ती सुंदरता जाणवते, असं तुम्हाला इथं श्रीकृष्ण सांगतायत. आणि श्रीकृष्ण तेच रूप म्हणजे तुमच्या स्वतःचं रूप सुद्धा तुम्हाला ते दाखवतायत आणि असे अनेक इतर रूपं दाखवतायत जी तुम्हाला तुमचं रूप बघूच देत नाही आहेत, जी तुमच्या रूपापर्यंत, तुमच्या ध्येयापर्यंत तुम्हाला पोहोचू देत नाही आहेत. त्या सोल्स सुद्धा इथं आहेत. तर त्या सोल्सपासून तुम्हाला कुठंतरी तुमचं जे अस्तित्व आहे ते तुम्हाला दाखवण्यासाठी नवीन प्रवासाला श्रीकृष्ण तुम्हाला घेऊन जात आहेत. आणि तुमची जी स्ट्रेंथ आहे, खूप छान कार्ड्स आहेत. श्रीकृष्ण तुम्हाला त्यांचेच हे रूप दाखवतात. बरेच वेळा असं होतं बघा की असा आळस आलेला असतो, असं काही हे झालेलं असतं की अचानकपणे खूप दडपण आल्यासारखं होतं आणि एकदम अगदी क्लिक केल्यासारखं, चुटकी मारल्यावर कसं हे व्हावं तशी सिंहाने गर्जना करावी. झोपलेला सिंह आहे आणि तो असा खडकन जागा व्हावा, अशी अवस्था तुमच्यामध्ये होते. ती शक्ती रूप
शक्तिरूप जे आहे ते तुमचं आहे. तुम्हाला खूप आशीर्वाद दिले आहेत आणि शक्तीचं स्वरूप तुम्ही आहात. शक्ती स्वरूप तुम्ही आहात. शक्ती ही इन्फिनिटी आहे, अबंडन्स आहे. तुम्ही जो काही प्रवास करताय, ज्या काही मार्गावर तुम्ही आहात, अस्तित्वाच्या शोधामध्ये तुम्ही आहात, जो शोध तुम्ही ज्या शोधाला तुम्ही पुढे चाललेले आहात, जे शोधायला तुम्ही चाललाय त्या शोधापर्यंत तुम्ही पोहोचताय. आणि ही स्ट्रेंथ जी आहे तीच तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची खरी जाणीव करून देणारी आहे. आणि श्रीकृष्ण त्यांचंच खरं रूप तुम्हाला दाखवत आहेत, जे तुम्हाला तुमच्या म्हणजे जे काही म्हणजे ही जी स्ट्रेंथ आहे तुमच्या आयुष्यात तुम्हाला कुठंतरी थांबवणारी, ही तुमची स्ट्रेंथ जी आहे, अबंडन्स आहे, इन्फिनिटी आहे, जो क्राऊन तुम्हाला दिला जातोय अस्तित्वाची, स्वतःच्या जाणीव जी आहे ती तुम्हाला इथं दिली जाते. आणि हे कुणाचा खरा चेहरा, जे तुम्हाला तुमच्या ध्येयापासून बाजूला ठेवतायत. मग ही स्ट्रेंथ तुमची बाहेर काढली जाते. का तुमची स्ट्रेंथ वाढत? तुम्हाला आळस येतोय, तुम्हाला मरगळ येते, तुम्ही कम्फर्ट झोन सोडावंसं नाही वाटत आहे, तुम्ही तुमच्या बाउंड्रीज घालून ठेवलेल्या आहेत, तुम्हाला सगळ्या गोष्टी असं वाटतंय की काय देईल हरी खाटल्यावरी नाही होत आहे. खाटल्यावरी तुम्हाला काही मिळणार नाही आहे. तुम्ही तुमची जागा, तुमचं हे तुम्ही सोडलं पाहिजे, तेव्हाच तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळणार. तुम्ही तुमचा कम्फर्ट झोन सोडला पाहिजे. तुम्हाला सगळं मिळतंय, निवांत छान चाललेलं आहे असं होत नाही आहे आयुष्यात. मग ते जगणं मरणं सारख्याच गोष्टी झाल्या. जगावे परी मरावे परी कीर्तिरूपी उरावे असं श्रीकृष्ण सांगतात. आयुष्य आलंय ना, कितीही असू दे, केवढंही असू दे, पण त्या आयुष्याला छान नाव असलं पाहिजे, काहीतरी आपण स्मरणात राहिलो पाहिजे, कीर्ती मागे राहिली पाहिजे, ओळख राहिली पाहिजे, असं आयुष्य असलं पाहिजे असं श्रीकृष्ण तुम्हाला सांगतायत. आणि त्यामुळेच हे खरं रूप, तुमचं स्वतःचं रूपसुद्धा तुम्हाला इथं दाखवलं जाते. आणि अशा आज तुमच्या त्या रूपापर्यंत जाताना तुम्हाला अडवणाऱ्या अशा काही एनर्जीज आहेत, सोल्स आहेत, त्यांचं रूपसुद्धा तुम्हाला इथं दाखवलं जाते. आणि श्रीकृष्ण तुम्हाला सांगतायत बिनधास्तपणे तुम्ही प्रवास करा, कारण हा प्रवास तुम्हाला तुमच्या अस्तित्वापर्यंत घेऊन जाणार आहे. तुमचं अस्तित्व आहे, लक्षात घ्या. कारण अस्तित्व हे खूप तुम्हाला तुमची आत्ता एनर्जी बॅलन्स झाली आहे असं सुद्धा मला दिसते. कारण फेमिलाईन आणि मेस्क्युलाईन एनर्जी जी आहे, स्त्री आणि पुरुषाची, म्हणजे स्वतःमधली एनर्जी अलाइन झालेली आहे तुमची. ज्या वेळेला फेमिनाईन आणि मस्कुलाईन, म्हणजे जसं समुद्र नदीला मिळतो किंवा नदी समुद्राला मिळते, त्यावेळेला एक जे मिलन असतं किंवा त्यांची एकरूपता असते. जसं स्वतःमध्ये जेव्हा एक आध्यात्मिक व्यक्ती आहे, ती कुंडलिनी अवेकनिंग होते आणि त्याच्या ही शक्ती स्वतःमध्येच उत्पन्न होते. ज्या वेळेला तुमची शक्ती, स्त्रीची शक्ती पुरुषाच्या शक्तीला एकत्र बांधते, तेव्हा ही शक्ती बॅलन्समध्ये आहे. म्हणजे तुम्ही आत्ता आहात बॅलन्समध्ये, अशी ऊर्जा तुमची मला जाणवते. आणि खूप ऊर्जा आहे तुमच्यामध्ये. आणि हा बॅलन्स म्हणजे तुम्हाला एका राजाच्या भूमिकेत घेऊन जाणार आहे. ॲज अ फेमिनाईन मस्कुलाईन दोन्ही एनर्जी तर आहेत. राजा असेल, किंग असेल, क्वीन असेल, पण त्या भूमिकेत तुम्हाला इथं घेऊन जाणार आहे. तुम्हाला खूप मार्गदर्शन तुम्हाला करायचं आहे. मार्गदर्शक तुम्ही असाल. तुमच्यामध्ये खूप गूढ रहस्य जाणून घेण्याची अलौकिक शक्ती तुमच्यामध्ये आहे. दिव्य गोष्टी, दिव्य दृष्टांत असतील, काही गोष्टी असतील जे तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात आणि तुम्ही ते घेता. खूप मोठी आध्यात्मिक पॉवर तुमच्यामध्ये उत्पन्न होती आहे. आणि जे काही कुठलं तुमचं करिअरमधला कुठलाही तो टप्प्यावर तुम्ही असा, त्या टप्प्यावर तुम्ही पुढं जात असताना तुमच्यामध्ये काहीतरी तुमच्या हातात तुम्हाला शस्त्र द्यायचं आहे. आणि श्रीकृष्णाने दिलेलं आहे. जेव्हा श्रीकृष्ण सारथी होतात त्यावेळेला शस्त्र ते हातात देतात. आणि जे शस्त्र जे ज्ञानाचं असेल, जे तुम्ही काही वैविध्यपूर्ण ज्या गोष्टी करताय, ते शस्त्र तुमच्या हातात दिलेलं आहे. आणि त्यानं तुम्हाला एक खूप मोठं कार्य तुम्हाला करायचं आहे. आणि एक अशी कार्यशाळा, एक असं मोठं काहीतरी असं तुम्हाला उभारायचं आहे, ज्यामुळं या समाजाला सामाजिक स्तरावर आणि एक वेगळं स्वरूप, स्वतःचं अस्तित्व, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, तुमच्या अस्तित्वाला एका सुरुवात शून्यापासून तुमची झालेली आहे. कारण त्या शून्यामध्ये तुम्हाला इतका त्रास झाला आहे, खूप सोडून गेलेलं असेल, म्हणूनच तुम्हाला रूप इथं दाखवलं जाते. ज्या वेळेला तुमच्याकडं काही नव्हतं, काही नाही आहे, तुम्ही शून्यात होता, त्यावेळेला कुणी तुम्हाला साथ दिली नाही, तुम्ही सगळ्यांनी तुम्हाला सोडलं असेल, गेले असतील, तुमच्याकडे काही नसेल, सगळ्या ह्याच्यातनं तुम्ही स्वतःला अग्निदिव्याची अग्निपरीक्षा देऊन तुम्ही स्वतःला त्या शून्यातून तुम्ही एक पाऊल पुढं चाललेले आहात. तर तिथं तुम्ही थांबू नका असं तुम्हाला श्रीकृष्ण सांगतायत.
कारण एक अग्नी दिव्य तुम्ही पार केलेला आहे. जसं सीतामाईनं परीक्षा दिली तशी तुम्ही परीक्षा दिली आहे, लक्षात घ्या. आणि हा स्त्री जन्म परीक्षा, पण आयुष्यात परीक्षा दिल्याशिवाय काही मिळत पण नाही. परीक्षा ती द्यायलाच लागते, पण खूप कठोर परीक्षा तुम्ही दिलेली आहे. ह्या कलयुगात इतकी कठोर परीक्षा देऊन, स्वतःवर संयम ठेवून, स्वतःवर पेशन्स ठेवून, भगवंतावर विश्वास ठेवून पुढं जाणं एवढी सोपं नाही आहे. आणि ते तुम्ही केलं आहे, म्हणूनच तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत श्रीकृष्ण घेऊन जात आहे. तर मागे फिरून बघू नका, मागे फिरू नका. जो काही निर्णय तुम्ही घेतलेला आहे, जे काही तुमच्यासाठी श्रीकृष्णांनी दिलेला आहे, जो निर्णय त्यांनी तुमच्यासाठी घेतलेला आहे, तो पुढे न्या आणि तुमच्या ध्येयापर्यंत पुढे जा. कारण तुमचं एक पाऊल म्हणजे तुमच्या आयुष्याला खूप मोठा असा धमाकेदार असं काहीतरी तुमच्या आयुष्यात होण्यासारखं असं हे आहे. फक्त त्याच्यावर तुम्हाला पुढं जायचं आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, श्रीकृष्णांवर विश्वास ठेवा. आजूबाजूला काय चाललंय, कानात कापूस घाला, पुढे जा. जर तुम्हाला ऐकायचं नसेल तर कानात कापूस घाला आणि पुढे जा, असं श्रीकृष्ण तुम्हाला सांगतायत. ऐकू नका, ते ऐकू नका ज्यामुळे तुम्हाला त्रास होतोय, ज्यामुळे तुम्हाला थांबवलं जात आहे, ज्यामुळे नकारात्मक ह्या अशा एनर्जीज आहेत ज्या तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतील, ज्या त्यांच्या बोलण्यामध्ये काही गोष्टींमध्ये तुम्हाला गुरफटवतील. पण गुरफटू नका असा तुम्हाला इथं मेसेज दिला जाते. कारण खूप मोठ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. प्रत्येकाचं आयुष्य सारखं नसतं. एकाच घरात राहिले तर बघा, एकाच आईला 2 मुलं आहेत तर एका मुलाचं आयुष्य वेगळं असतं. एक खूप सुज्ञान असतं, शिक्षण घेतलेलं असतं, चांगलं नोकरीला असतं, सगळं असतं. पण एक मुलं असं असतं जे छान त्याचं जे काय आहे ते करत असतं, आपल्या आईवडिलांना सांभाळतं आणि त्याचं जे काय आहे घरचं सगळं जे काय ते शिकत असतं. त्याला शिक्षणाची थोडीफार आवड नसेल, पण 2 मुलांमध्ये असतं वेगवेगळे. पण प्रत्येकजण आपलं प्रारब्ध घेऊन आलेला असतो. मोठ्या मुलानं केलं म्हणून छोट्यानं केलं पाहिजे, आणि छोट्यानं केलं म्हणून मोठ्यानं केलं पाहिजे, ही जी जबरदस्ती आहे ना, ही सुद्धा आपल्याला कधी कधी आपल्या मुलांमध्ये ना आपल्यामध्ये खूप मोठा खंड पाडत असते आणि मनामध्ये हे करत असते. तर मुलांना सुद्धा जसं स्वतःचं अस्तित्व तुम्हाला तुमचं निर्माण करायचं आहे, तसंच तुमच्या लेकरांचं सुद्धा करायचं आहे. प्रत्येकामध्ये वेगळा गुण आहे, शक्ती आहे आणि त्याच्यामध्ये तेवढी म्हणजे वेगळं काही डेव्हलप करण्याची ताकदसुद्धा आहे. प्रत्येकजण वेगळा आहे, प्रत्येकजण आपल्या कर्मानं त्याचं प्रारब्ध घेऊन आलेला आहे. त्यामुळे जबरदस्ती कुणावर कशावर करायची नाही आणि कुणाला थांबवायचंही नाही असं तुम्हाला सांगितलं जाते. स्वतःला थांबवायचं नाही आहे मुळात, असा श्रीकृष्णाचा तुमच्यासाठी मेसेज आहे. स्वतःला थांबवू नका, थांबणं तुमच्यासाठी नाही आहे. कारण इथं मी काय म्हटलं तुम्हाला, ही सोल जर्नी आहे. जर अशी सोल निर्माण करायची असेल, जर असं काहीतरी निर्माण करायचं असेल तर किती अदृश्य शक्ती असतील, किती नकारात्मक शक्ती असतील, ज्या अशा शक्ती ज्या तुमच्याच आजूबाजूच्या लोकांमध्ये हे होऊन त्यांच्या थ्रू तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या थ्रू, मग तुमच्या मित्रमैत्रिणी असतील, तुमचे कलिग्स असतील, तुमच्या नातेवाईक असतील, कुणीही असेल, पण त्यांच्या थ्रू तुम्हाला एका तुमच्या प्रवासापुढे जाण्यापासून तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतील. पण त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला थांबायचं नाही. जर असं निर्माण व्हायचं असेल, जर अशी सोल स्वतःमधून निर्माण करायची आहे, यांनी काय केलं, जगाला शांतता शिकवली, अहिंसा शिकवली आणि जगाला अध्यात्माचा मार्ग दाखवला. नवीन तुमच्या कलेप्रमाणे, तुमच्या गुणाप्रमाणे तुमच्यातल्या गोष्टी बाहेर येणार आहेत. तर तुम्हाला असं जर एक दिव्यत्व तुमच्यातलं बाहेर काढायचं असेल तर तुम्ही तुमच्या प्रवासाला पुढे जाण्यासाठी श्रीकृष्ण सांगतायत आणि श्रीकृष्ण सारथी आहेत. तुम्ही त्यांचा हात पकडलाय ना, तर ते तुम्हाला योग्य त्या ठिकाणी घेऊन जाणार असं श्रीकृष्ण तुम्हाला सांगताय. त्यामुळे फक्त विश्वास ठेवा. त्यांनी जे शस्त्र तुमच्या हाती दिलेलं आहे ते शस्त्र हाती घ्या आणि पुढे जा असं श्रीकृष्ण तुम्हाला सांगतायत. कारण सोल जर्नी आहे. भावतार बाबाजींसारखी ओमशी कनेक्ट व्हा. ओम तुम्हाला तुमच्या जे तुमचं म्हणजे जे घेऊन आलेलं आहे पूर्वजन्मातून, तुमचं जे कार्य अपूर्ण राहिलं होतं त्या कार्यापर्यंत, ते कार्य सिद्धीच नेण्यास तिथपर्यंत तुम्हाला ते घेऊन जाणार आहे. आणि खूप मोठा असा मेसेज आहे. जर तुमचं थर्ड आय ओपन आहे, थर्ड आय तुमचं ओपन असेल, तुम्ही कुंडलिनीवर काम करत असाल, आध्यात्मिक मार्गावर आहात, तर तुम्हाला खूप मोठं तुमच्यासाठी प्रवेशद्वार, तुमचं एक पाऊल, मी सुरुवातीला सांगितलं, तुमचं एक पाऊल म्हणजे खूप मोठं प्रवेशद्वार उघडते तुमच्यासाठी. आणि तुम्हाला श्रीकृष्ण हीच रूपं तुम्हाला दाखवत आहेत की जे काही आजूबाजूला घडतंय त्याच्याकडे बघू नका, जे काय ऐकू येते ते ऐकू नका. पण तुम्हाला तुमच्या प्रवासावर जे काय आत्ता तुमचे इंट्युशन्स तुम्हाला काय सांगतायत,
तुमचं मन तुम्हाला काय सांगताय, तुमचे इंट्युशन्स तुम्हाला काय सांगताय, तुमचं भगवंत, तुमचे आराध्य तुम्हाला काय सांगताय, फक्त तो आवाज ऐका असं श्रीकृष्ण तुम्हाला सांगतायत. आणि त्यांच्या मार्गावर तुम्ही पुढे जा. काही कन्फ्युजन असेल आणि खूप गोष्टी आहेत, खूप अपॉर्च्युनिटी आहेत, समोर काय आहे कळत नाही आहे, कुठलं घ्यावं, तर जे घेणार आहात ते जे तुमच्यासाठी योग्य आहे ते श्रीकृष्णांनी तुमच्यासाठी अवेलेबल करून ठेवलेलं आहे. फक्त तिथपर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे. खूप मोठा मेसेज आहे हा. आणि फॉलो युअर इंट्युशन्स, खूप मोठा मेसेज तुम्हाला इथं दिला जातोय. तुम्हाला इंट्युशन्स फॉलो करायचे आहेत, जे काही तुम्हाला इंट्युटिव्हली मेसेज दिलेले आहेत. आता इथं तुम्हाला बुद्धी नाही, बुद्धीनं मग डोक्यानं विचार करण्यापेक्षा इंट्युशन्स तुम्हाला काय सांगतात, तुमचा आवाज, एंजल्स येतील, एंजल्स तुम्हाला काही मेसेज देतील, काही गोष्टी होतील. मनामध्ये एखादा निर्णय घ्यायचं ठरवलंय पण अचानकपणे त्या निर्णयापासून तुम्ही बाजूला होताय, असे काहीतरी विचार येतात का, कारण त्या नकारात्मक शक्तीचा प्रभाव तुमच्यावर पडला जातो आणि ते तुम्हाला नकळतपणे तुमच्यावर हे करायचा प्रयत्न करतात, झडप घालण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या ध्येयापासून असे थोडेसे हे होता. पण हे व्हायचं नाही असं श्रीकृष्ण सांगतायत, कारण खूप मोठा धडा अनफोल्ड होते, खूप मोठी शक्ती तुमच्यासाठी अनफोल्ड केली जाते. आणि श्रीकृष्णांची साक्षात जिथं म्हणजे तुम्ही आत्ता जेव्हा 1 नंबरमधून तुम्ही पुढे जाताय, शून्यातून तुम्ही 1 नंबरमध्ये जाताय आणि 1 नंबर हा तुमच्यासाठी तुमची कर्मभूमी आहे. तुम्ही तुमच्या कर्मभूमीमध्ये जाताय. आत्तापर्यंत तुमच्या आयुष्यात जे होत होतं ते म्हणजे एक कार्मिक सायकल होती. कार्मिक सायकल जे तुम्ही घेऊन आला होता, ऋण काहीतरी होतं जे फेडायचं होतं. काही जागेचं असतं, काही लोकांचं असतं, त्यांचं ऋण असतं, ते फेडल्याशिवाय आपण कर्ममध्ये जात नाही. कार्मिक पॅटर्न वेगळा आणि कर्म वेगळं. तर त्या ह्याच्यामध्ये तुम्ही जे काही चांगलं कर्म केलं कार्मिक पॅटर्नमध्ये आणि कार्मिक सायकलमध्ये, त्यामुळे लवकर तुमची म्हणजे वेळे अगोदर तुमची कार्मिक सायकल संपली आहे. हेही श्रीकृष्ण तुम्हाला सांगतात की खूप लवकर तुम्ही तुमची चांगल्या कर्माने आणि तुमच्या चांगल्या उद्देशामुळं तुम्ही तुमची कार्मिक सायकल वेळे अगोदर संपवली आहे. म्हणून जे काय आधारित खेळ सगळा चाललेला आहे तो कर्मावर आहे. म्हणून जे लक्ष द्यायचं आहे ते कर्मावर. एक गोष्ट करत असताना आपण कुणाचं हृदय दुखवत नाही ना, कुणाला वाईट वाटत नाही ना, कुणाला त्रास देत नाही ना, आपला उद्देश स्वच्छ आहे. कुणाला त्रास करून घेणारे लाखो असतात, पण उद्देश जर तुमचा स्वच्छ असेल, अगदी निर्मळ असेल, एखादं पाऊल तुम्ही पुढं टाकताय त्याचा उद्देश खूप चांगला आहे, वेगळं तुम्हाला काहीतरी करायचं आहे, तर निश्चितपणे तुम्ही पुढं जा, तिथं तुम्ही थांबू नका असं श्रीकृष्ण तुम्हाला सांगतायत. आणि श्रीकृष्ण जेव्हा एखादी गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी येतात तेव्हा त्यावेळेला तुम्हाला खरंच जागरूक होणं गरजेचं असतं, कारण ते तुम्हाला ही ह्याची घंटा असते की तुम्हाला आता पुढं त्या तासाला किंवा त्या हे चाललेलं असतं त्या लेक्चरला तुम्हाला बसायचं आहे. यासाठी तुम्हाला एक बेलचं हे दिलेलं असतं, तर त्यासाठीच ही रीडिंग ॲक्च्युली आहे. आणि आता बघाल तुमच्या आयुष्यात कसं मॅजिक होतं आहे, एक मॅजिक सुरू होण्याचं, म्हणजे जे पाऊल तुम्ही पुढं टाकताय, जे 1 नंबरमध्ये तुम्ही प्रवेश करताय ते मॅजिक आहे, मॅजिक होणार आहे. खूप दिव्य सगळं होणार आहे, दिव्य सगळं तुमच्या आयुष्यात होणार आहे. तुमचा थॉट चक्र ओपन होतो आहे. जर तुम्ही कोणत्याही माध्यमांमधून बोलण्याचं काय करत असाल, सिंगिंग करत असाल किंवा तुम्ही काही असे गोष्टी आहेत असं जे आपण म्हणतो ना स्टेजवर ते बोलणं असेल किंवा काही असेल, तर असे पॉडकास्ट असतील, पॉडकास्ट करत असाल, काही गोष्टी ज्यामधून तुम्ही तुमची म्हणजे दिव्यता बाहेर येईल असं तुम्हाला सांगितलं जाते. खूप माध्यमातून ऑनलाईन असेल, ऑफलाईन असेल, तुम्ही काही बिझनेस करत असाल, बोलण्याचा तुमचा असा काही व्यवसाय असेल, तर त्याच्यावर 4 चांद लागणार आहेत आणि खूप मोठं तुमचं नाव होणार आहे असं तुम्हाला इथं सांगितलं जातं आहे. कारण श्रीकृष्ण आहेत, आत्ता श्रीकृष्ण आहेत आणि ही कर्मभूमी आहे हे तुम्हाला सांगितलेलं आहे. युद्धभूमी नव्हे, ही कर्मभूमी आहे आणि त्या कर्मभूमीमध्ये तुम्ही प्रवेश करताय. ती कर्मभूमी तुमच्या कर्माचं फळ तुम्हाला देण्यासाठी आतुर झाली आहे, कारण तुम्ही खूप छान कर्म करताय, खूप तुमचा उद्देश छान आहे. आणि जेव्हा तुमचा उद्देश छान असतो तेव्हा भगवंताला साथ आपोआप जाते, त्यांना बोलवावं लागत नाही, ते येतात. तुमचं कर्माचा घडा म्हणजे कुठल्या कर्माचा घडा भरलाय आणि त्याप्रमाणेच तुमच्याकडे ती शक्ती प्रवाहित होत असते. तर तुमच्या चांगल्या कर्माचा, तुमच्या निश्चल भक्तीचा आणि अमूल्य असं जे काही मार्गदर्शन आहे किंवा जे काही तुम्ही आध्यात्मिक प्रवासामध्ये तुम्ही आहात, एकमेकाला दानधर्म करताय, मदत करताय, यातून तुमच्या चांगल्या कर्माचा जो घडा आहे तो भरलेला आहे आणि त्यामुळे तुम्ही दैवीय शक्ती आकर्षित करताय.
लक्षात घ्या, तुमच्या भोवती एक सकारात्मक शक्तीचा आवरा आहे. त्यामुळे कुणी कितीही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला तरी श्रीकृष्ण तुमच्यापर्यंत पोहोचू देणार नाहीत. काळजी करू नका, पोहोचूच देणार नाहीत. कारण आत्ता तुम्ही संरक्षित आहात. कोणाच्याही विचारांमध्ये तुम्ही नाही, सगळ्यांच्या विचारांमधनं सुद्धा तुम्हाला बाजूला काढतील आणि तुम्ही तुमच्या ह्याच्यावर पुढे जाल. तुम्हाला कोणी दिसणारही नाही, फक्त भगवंताशिवाय. त्यामुळे फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवा असं तुम्हाला इथं सांगितलं जातं. आणि बघा, तुमची स्वप्न, तुमचे गोल्स, तुमचे विजन्स, जे काही तुमचं आहे ते सगळं रिॲलिटीमध्ये येताना तुम्हाला आता दिसेल. सगळं आयुष्यात, सगळं जे तुम्ही स्वप्नात बघितलं होतं ते प्रत्यक्षात घडताना तुम्हाला आता सगळं दिसेल. फक्त तुम्ही एक पाऊल पुढं जायचं आहे आणि श्रीकृष्ण तुम्हाला घेऊन जात आहेत. खूप छान रस्ता तुम्ही निवडलेला आहे. श्रीकृष्णांचा हात धरणं सोपं नाही. श्रीकृष्ण कोणाला पण हात धरू देत नाहीत. त्यांची सोल तशीच असावी लागते आणि तुम्ही तसे आहात. कारण त्यांची भक्ती करायला मिळणं हे पण सोपं नाही आहे. भक्ती करणं, त्या भक्तीमध्ये रममान होणं, त्यांच्याशी कनेक्ट होणं सुद्धा सोपं नसतं. जेव्हा आपण इष्टदेवांपर्यंत पोहोचतो, कुलदेवांची भक्ती, शक्ती आणि त्यांचा आशीर्वाद तर आहेच, पण त्यातून एक पायरी पुढे जाऊन आपण जेव्हा इष्टदेवांकडे जातो त्यावेळेला खूप मोठ्या आणि दिव्य शक्तीकडे तुम्ही वरती चाललेले असतात. मी म्हणलं ना तुम्हाला, तुम्ही बॅलन्स झालाय. शिव आणि शक्तीची एनर्जी तुमच्या स्वतःमध्ये उत्पन्न झाले तेव्हाच थर्ड आय ओपन होत असतं आणि ती सगळी ऊर्जा तुमच्यामधून प्रवाहित होते. तुमच्या चेहऱ्यामधून, तुमच्या बोलण्यामधून, तुमच्या दिसण्यामधून एक खूप मोठा दिव्य असा प्रकाश, दिव्य औरा तुमचा इथे दिसायला लागेल आणि तुम्हाला स्वतःला सुद्धा त्याचं अप्रूप वाटेल आणि बघणाऱ्याला सुद्धा त्याचं अप्रूप वाटेल. आणि खूप तुमच्या ह्या आध्यात्मिक जर्नीसाठी, प्रवासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि जी रूपं तुम्हाला वेगवेगळ्या ह्याच्यातून दाखवली जात आहेत, काही नकारात्मक असतील, काही सकारात्मक असतील, ओळखायची तुम्हाला आहेत असं श्रीकृष्ण तुम्हाला सांगतायत. आणि ह्या रिडिंगमधून हेच तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं की ज्या प्रवासावर आहात तो योग्य आहे आणि आजूबाजूला फक्त फोकस समोर ठेवायचा आहे असा तुम्हाला मेसेज दिला जातो आहे. तर रीडिंग कशी वाटली नक्की कमेंट करून सांगायचं. अजिबात विसरायचं नाही कमेंट करून सांगायला. आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं. अशा खूप साऱ्या सोल्स असतात ज्यांना खरंच गरज असते या काही गोष्टींची, कारण परमेश्वरानं पोहोचवलेलं असतं. तर त्यांच्यापर्यंत पोहोचवायला कंजूसीपणा करू नका, अजिबात पोहोचवा त्यांच्यापर्यंत. रीडिंग व्हिडिओज पोहोचवा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जे हाईपचं बटन आहे तेही दाबा. हाईपचे काही पॉईंट्स असतात ते सुद्धा आपल्या व्हिडिओला दिलेत तरीसुद्धा त्यासाठी सुद्धा तुमच्या सगळ्यांचे आभार आहे. आणि तुमच्या सारखी सोल फॅमिली मला मिळाली त्यासाठी श्रीकृष्णांचे खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हालाही माझ्याकडून